काही महिला शिक्षिका सुद्धा आहेत आणि त्यांचं आपण बघू शकतो की आजपर्यंत सरकारची जी भूमिका होती ही लोकांना कदाचित दुःख देण्याचीच आलेली आहे. कधीच कुणाला आनंदी झालेलं नाही या ठिकाणी दिसून येत आहे. आपण त्या ताईंचं सुद्धा या ठिकाणी मनोगत जाणून घेऊया की त्यांचं मनोगत काय आहे सरकारबद्दल. तर काय नाव आपलं? सुजाता वसंतराव भंगाडे. काय सांगणार आहे? 801 शिक्षक या ठिकाणी आज प्रलंबित आहेत आणि तुम्ही सुद्धा त्यात एकमेव व्यक्ती आहे. काय सांगणार तुम्ही? सरकारने सर आमची शुद्ध फसवणूक केलेली आहे. त्यांनी आम्हाला जर केसरकर साहेबांनी जर आम्हाला ऑर्डर दिली होती की यांचं समायोजन करा, ते पण शिक्षण मंत्री होते. आता दादासाहेब भुसेजी पण शिक्षण मंत्री आहे. मग हे का आम्हाला कोर्टाचा मार्ग सांगत आहे? म्हणजे ते मूर्ख होते का केसरकर साहेब? तेच काम आता हे का नाही करू शकत जे केसरकर सरांनी केलं होतं? म्हणजे आता भुसे साहेब तुम्हाला कुठेतरी फेटाळत आहे तुम्हाला असं त्यांनी एक वाटतंय? टिप्पणी दिली आहे की कोर्टात मध्ये हे निदर्शनीस आणावं. मग केसरकर साहेबांनी तेव्हा तर डायरेक्ट आयुक्तालयामध्ये ऑर्डर दिला होता की यांचं समायोजन करून घेण्यात यावे. आता तुमची भूमिका काय असणार आहे? कदाचित जर त्यांनी तुम्हाला ह्या गोष्टीला प्रलंबित ठेवलं, तर तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही आत्मदहन करू. आम्ही बाकी काय? आत्मदहन करू सर. आम्ही आमचे कुटुंब सोडून 3-4दा पुण्याला आंदोलन केलंय. आमची कोणी दखल घेतलेली नाहीये. आम्ही लहान मुलं घरी सोडून इथं येतो आंदोलनासाठी. ऑगस्टमध्ये पण आंदोलन केलेलं, तेव्हा पण सांगितलेलं की करू तुमचं काम. 14 महिने झाले तेच सांगतायत. लहान लेकरांना घरी ठेवून आम्ही इथं आंदोलनासाठी येतो. आणि आपण बघू शकतो या ठिकाणी की सरकार एक ट्रिपल इंजिन आहे आणि त्यांचं मत आहे की बाबा माझी लाडकी बहीण आज कदाचित ह्या लाडक्या बहिणीच्या ठिकाणी दुःखात दिसतात आपल्याला. आपण त्यांच्याकडून परत जाणून घेऊया. सरकारने एवढी मोठी एक त्यांच्या तुमच्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण म्हणून एक स्कीम काढलेली आहे. काय सांगणार? तुम्हाला कुठेतरी लाडक्या बहिणीला वाटतं का की खरंच आपलं आहे काही बरं? नाही सर, वाटत नाही आम्ही लाडकी बहीण आहो म्हणून. आम्ही एवढ्या शिक्षिका झालो आहे तर आम्ही लाडकी बहीण नाही त्यांची. तुम्हाला सावत्र भूमिका तर दिल्या जात नाही? आम्ही 45 दिवस रस्त्यावर उतरलो, रस्त्यावर थांबलो. कोणती लाडकी बहीण असणार आहे ना? सावत्र भूमिका वाटते का? हा वाटतो सर. आम्ही फुटपाथवर झोपलेलो आहोत. काय होणार यासमोर तुमचं काय ही जी भूमिका सांगितली की तुम्हाला आम्हाला आत्मदहन करायचं आहे, कुठेतरी प्रशासन या मार्गावरती चांगल्या प्रकारे तुम्हाला सपोर्ट करेल असं वाटतं का? करायला पाहिजे, नाही तर आम्ही आत्मदहन करणार म्हणजे करणार. प्रशासनाला जाग आल्याशिवाय आम्हाला नियुक्ती मिळणार आता आम्ही तो नियुक्ती घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणजे नाही.